नमस्कार, मी गिरीश निकम. हितगुज या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर. तन्वीचे संस्थापिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आणि संचालका रुचा मेहेंदळे आपल्याला या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. सर्वप्रथम मी दोघांचंही या स्टुडिओमध्ये स्वागत करतो आणि डॉक्टर मेधा मेहेंदळे यांची थोडक्यात ओळख करून देतो. तन्वी हर्बलच्या त्या संस्थापिका आहेत. तन्वी हर्बल टॅबलेट्समधून निरोगी जीवन जगण्याची नवी दिशा त्या जगाला देत आहेत. नागरिकांना उत्तम गुण देण्याच्या ध्यासातून त्यांनी सर्व आरोग्य तक्रारींवर उपचार करणारी हर्बल तन्वी पॅथी निर्माण केले. तन्वी हर्बल सिक्रेट ही पुस्तिका आज घरोघरी आजीबाईच्या बटव्यासारखे आरोग्याचं मार्गदर्शन करते. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी पुरस्कार आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजिका पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. डॉक्टर मेधा मेहेंदळे, डॉक्टर जानवी धामणकर आणि डॉक्टर रुचा मेहेंदळे या आयुर्वेद आणि निसर्गोपचारावर भाषण देऊन आयुर्वेद प्रसाराचं राज्यात काम करतात. दर्जेदार गुणकारी तन्वी टॅबलेट्स, लेप, तेल केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये राज्यभर उपलब्ध आहेत. तन्वी हर्बल क्लिनिक्समध्ये फ्री हेल्थ चेकअप सुद्धा केलं जातं. त्याची सुविधा ठिकठिकाणी उपलब्ध आहे. ठाणे आणि दादर इथं मुख्य क्लिनिक्स आहेत. तसंच महाराष्ट्रात ठिकठिकाणी असलेल्या क्लिनिक्समध्ये आरोग्याच्या सर्वच तक्रारींवर उपचार घेऊन रुग्ण तन्वीच्या औषधांना दाद देत आहेत, त्यांचं कौतुक करतात. तेव्हा सर्वच आजारांवर गुणकारी औषधांची आज आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तुम्हाला याबाबत काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि डॉक्टर मेधा मेहेंदळे आणि डॉक्टर रुचा मेहेंदळे यांना थेट तुम्ही प्रश्न विचारू शकता. आमचा क्रमांक आहे 1800-2200-1010 वर तुम्ही संपर्क करू शकता. डॉक्टर मेधा आणि डॉक्टर रुचा, तुमचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपण आपल्या मुद्द्यांकडे, आपल्या चर्चेकडे वळूया. तन्वी म्हणजे वनौषधी हे आता घरोघरी पोहोचलेल्या आहेत. त्यामध्ये सुद्धा तन्वीचं वेगळेपण आहे. तन्वीच्या टॅबलेट्स आता घरोघरी सगळ्यांना माहिती आहेत आणि मुख्य म्हणजे अनेकांना त्याचा गुण येतोय. अनेक जण दाद देत आहेत, कौतुक करतात, एकमेकांना सांगतायत. तर माझा अगदी सुरुवातीचा प्रश्न आहे की तन्वीच्या टॅबलेट्स कुठल्या कुठल्या विकारांवर अगदी अगदी मस्त नवसंजीवनीचं काम करतायत? खरं सांगायचं तर ही हर्बल तन्वी पॅथी आहे. बरोबर. आणि एखादी पॅथी ही प्रत्येक आजारावर औषध देते. त्याप्रमाणे या हर्बल तन्वी पॅथीमध्ये आजार असो कोणताही, हर्बल तन्वी पॅथीचा उपचार सही असं म्हणता येईल. कारण बरेचदा आपल्याला कुठल्याही औषधाकडे आपण वळलो की त्याबरोबर रासायनिक औषध हे घ्यावंच लागतं. त्याशिवाय आपल्याला परिपूर्ण गुण मिळताना दिसत नाही. अशा वेळेला ही एक क्रांती आम्ही तन्वीतनं केली की फक्त तन्वीचं हर्बल कॉन्सन्ट्रेट सत्व घ्या आणि उत्तम गुण मिळवा. हळूहळू जी रासायनिक औषधे तीही कमी कमी करत फक्त तन्वी औषधांवर या. आणि ही खूप मोठी क्रांती आहे. कारण आपल्या भारत देशाची आयुर्वेद ही परंपरा आहे. आज जग त्याला मानतंय, पण आपल्याकडे मात्र अजूनही इन्स्टंट गुण देण्यासाठी आपण रासायनिक औषधांवर भर देतोय. हा भर देताना हळूहळू त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. डाय लावला की तात्पुरतं छान दिसतं, पण आपल्या वयाची 10 वर्ष जेव्हा कमी होतात त्यावेळेला मग माणसाला वाटतं की हे रासायनिक औषध कमीत कमी वापरून नैसर्गिक औषधांनी आपण आपलं आरोग्य आणि आपलं आयुष्य कसं वाढवू शकतो, बरोबर, सुदृढ ठेवू शकतो. अगदी अगदी म्हणजे मी असं म्हणेन की पार्किन्सन्स असेल, इनफर्टिलिटीचे पेशंट्स असतील, अगदी हृदयविकाराचा त्रास असेल, कुठलाही आजार असू दे, गुडघेदुखी असेल, आपण काय करतो, गुडघा सुरुवातीला जेव्हा दुखतो त्यावेळेला दुर्लक्ष करतो. टोकाला गेलं की मग नी रिप्लेसमेंटची वेळ येईच तो आपण त्याच्यावर औषधच करत नाही. त्यामुळे आपलं शरीर हे सुद्धा एक मशीन आहे. जसं आपण AC बिघडला, वॉशिंग मशीन बिघडलं, त्याचं कॉन्ट्रॅक्ट करतो, सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट, त्याचं ऑइलिंग सर्व्हिसिंग करतो, पण शरीराच्या मशीनचं काय? आणि हेच आम्ही ठिकठिकाणी जिथे शिबिरं घेतो तिथे हेच लोकांना सांगतो की आजारी पडू नये म्हणून टॉनिक घ्या. आयुर्वेदाचा जो मूलमंत्र आहे तो आचरणात आणला तर मला खात्री आहे की तन्वी शता रोज 2 गोळ्या या व्यतिरिक्त तन्वीचंही कुठलं औषध लागणार नाही जर आपण आयुर्वेदाचे नियम पाळले. हे नियम आपल्या ज्या पुस्तकात दिलेत, खरोखर ते रोज वाचणारे पेशंट आहेत, हजारो लाखो पेशंट. ते सांगतात की आम्ही दिवसभरातनं एखादा आपण आरोग्य गीता म्हणतो तसं वाचतो. दिवसभरात काही त्रास झाला की आम्हाला माहिती असतं की लागलं तर हे आपल्याकडे औषध आहे. आणि त्यामुळे असे अनेक पेशंट आहेत की गेल्या 25 वर्षात त्यांना रासायनिक औषध घ्यायलाच लागले नाही. आणि मला असं वाटतं की हे तन्वी प्रकल्पाचं खरं यश आहे. खरं यश आहे. अगदी 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 तुम्ही तन्वीचं वेगळेपण सांगितलेलं आहे. डॉक्टर रुचा, आपण असं म्हणू शकतो की हर्बल औषधांमध्ये तन्वीने अगदी ठसा उमटवलेला आहे. तर चिमूटभर टॅबलेट्स घ्या आणि अगदी निरोगी जीवन जगा, फिट राहा. अनेक आजारांवर म्हणजे युवा वर्ग सुद्धा अनेक आजारांवर तन्वीच्या गोळ्या घेतो आहे. पावसाळा सुरू झालेला आहे, सर्दी, कफ असे आजारांनी आता डोकं वरती काढलेलं आहे. तर तन्वीच्या कुठल्या गोळ्या आहेत की सध्याच्या आजारांवर अगदी उपयुक्त आहेत?
तुम्ही जे म्हणालात पावसाळा चालू झालाय, तर पावसाळ्यामध्ये नेमकं शरीरात काय बदल होतात ते लक्षात घेणं फार महत्त्वाचं असतं. तर तेव्हा शरीरातला वात वाढत असतो, इन्फेक्शन्स पटकन होण्याचे चान्सेस भरपूर असतात. तेव्हा टॉनिक घेणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्याला पावसाळ्यात काही त्रास होऊ नये, सर्दी, खोकला याच्यासाठी रोज तन्वीशता 2 गोळ्या सकाळी 2 गोळ्या रात्री घेणं गरजेचं आहेच. पण ताप येत असेल, कुठली साथ असेल, कफ खोकला असेल, तर सकाळी 2 गोळ्या तन्वीशता, रात्री 2 गोळ्या, तन्वी ज्येष्ठाच्या 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या रात्री, संथ कफ वातशांतीची पावगोळी सकाळी, पावगोळी रात्री आणि झोपताना ओजसा अर्धी गोळी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोज गरम पाणी पिणंही त्याच्याबरोबर उपयुक्त असा उपाय आहे जो आयुर्वेदाने सांगितलेला आहे. तो पण फॉलो करणं रात्री झोपताना सुद्धा गरम पाणी उपयुक्त असतं. येस. आणि सकाळी उठल्यावरही घेणं फार गरजेचं आहे. बरोबर. तर ते त्यांनी आता सध्या फॉलो करणं फार गरजेचं आहे. त्याने त्यांना कुठलाही आजार होणार नाही, त्यांची इम्युनिटी ती चांगली टिकून राहील. अगदी बरोबर. आणि सर्दी खोकला हा जो त्रास आहे, आपण असं बघतो की मुलांना जर पावसात भिजली, थंड खाल्लं किंवा आईस्क्रीम खाण्यात आलं की त्यांना लगेच सर्दी खोकला चालू होतो आणि मग हे विशेष सायकल आहे. मग त्यामध्ये त्यांना ताप येणं आहे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणं आहे, वजन कमी होणं आहे, अभ्यासात लक्ष न लागणं आहे. यावर संथकफ पाव, वातशांती पाव, तन्वीशता, तन्वी ज्येष्ठा 2-2 गोळ्या सकाळी 80 पोटी दिवसातनं एकदा घ्या. संपूर्ण पावसाळ्यामध्ये आपल्या मुलांना कुठलाही कफ खोकल्याचा त्रास होऊ नये यासाठी ते काम करतं. आणि संथ कफ हा सर्दीवरचा रामबाण उपाय आहे. सर्दी झाली, घसा दुखला, टॉन्सिल्सचा त्रास झाला, 1 गोळी पाण्याबरोबर घेतली किंवा चघळली, अगदी लगेच आराम पडतो. आणि ज्या वेळेला दम लागतो, खोकल्याची ढास लागते, त्यावर तन्वी ज्येष्ठा इतकं छान काम करतं की जे दम्याचे पेशंट आहेत तेही सांगतात की हेच कॉम्बिनेशन घेऊन. म्हणजे आत्ता एक पेशंट परवा क्लिनिकला होती, तिने असं सांगितलं की मॅडम मी अगदी खायचं काय हा मला प्रश्न असायचा, सगळं उकडलेलं खायचं, थंड काही खायचं नाही आणि इतकं होतं की प्रत्येक गोष्टीला घाबरायचे. आत्ता संथकफ वातशांती शता ज्येष्ठा मी चालू केलं आणि पावसात भिजत स्कूटरवरनं 1 तास प्रवास केला, मला काही झालं नाही. तेव्हा मला कळलं की तन्वी औषधं ही कशी जीवन रक्षक बरोबर. असे राज्यभरातून असे तुम्हाला अगदी, रुग्णांचे खूप पोचपावती अनुभव. मिळते. नक्कीच. अगदी आपण सर्दी, पडसं याच्यावर तर बोललोय, पण अजून आणखी काही गंभीर आजारांवर सुद्धा मला बोलायचं आहे. म्हणजे त्यात अगदी संधिवात वगैरे असेल, डायबिटीस असेल, हृदयविकार असेल. नक्कीच. आपल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा सुद्धा प्रतिसाद मिळतोय, फोन येत आहेत, तुम्हाला त्याच्याशी बोलायचंय. नक्कीच. धुळ्यावरून दर्शन यांचा फोन आहे. विचारा दर्शन, काय फोन आहे तुमचा, काय प्रश्न हा आहे? मॅडम नमस्कार, आम्ही धुळ्याहून बोलतोय. नमस्कार. पाठदुखीसाठी आणि मणक्यामध्ये जर गॅप असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे तन्वीमध्ये काही आहे का उपचार अवेलेबल? नक्कीच उपचार आहे त्यावर. पाठ दुखणं, मॅडम त्याची कायमस्वरूपी उपचार आहे का तात्पुरता उपचार आहे? तेही तुम्हाला सांगते काय आता करायचं. ॲलोपॅथी ड्रग घेतले ना का टेम्पररी फरक पडून जातो, पण त्याच्यानंतर पुढे परत तो त्रास जाणवतो मॅडम. आणि खरंय. गॅप मणक्यातला गॅप भरण्यासाठी होमिओपॅथी मध्ये पण इलाज आहे असे बर. बरेच लोक सांगतात, पण त्याचा इफेक्ट फार लेट जाणवतो मॅडम. बर. दर्शन तुमचं वय काय आहे? माझं वय 20 वर्ष आहे, मला पाठदुखीचा त्रास आहे आणि माझ्या आईचं वय 52 वर्ष आहे. तर त्यांना त्यांच्या मणक्यामध्ये गॅप पडलेला आहे, तर त्यासाठी ट्रीटमेंट पाहिजे. तुम्हाला दोघांनाही उत्तम औषध तन्वीच्या माध्यमातून नक्की मिळेल. आम्ही डोंबिवलीमध्ये मोलुंडला आहे मॅडम, 20-21 तारखेला. तर तुमचं क्लिनिक असेल तर तिथे आम्ही भेट पण देऊ शकतो. नक्की यायची सुद्धा गरज नाही त्यांच्या, कारण काय आहे संपूर्ण नाही, महाराष्ट्रात गंभीर एक बाब म्हणजे अवघं वय 20 आहे आणि सुद्धा पाठदुखीचा त्रास म्हणजे आहे. आपल्या लक्षात येतं की मानसिक ताण, चुकीचा आहार विहार आणि चुकीचं जेस्चर, कसं बसायचं, पाठ खुर्चीला टेकलेलं नाही, तासनतास असं बसलं तर त्यांनी जे काही मसलवर आपल्या बोन्सवर परिणाम होतात हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं असतं. आता प्रत्येक जण काही महाराष्ट्रातनं आमच्याकडे येणं शक्य होत नाही, नाही, बरोबर. त्यांच्यासाठीच आपण ह्या कार्यक्रमातनं हा मोलाचा संदेश देतोय की आपलं जे तन्वी हर्बल हेल्थ सिक्रेट हे पुस्तक आहे, हे तुम्ही जरूर मागवून घ्या. 20 रुपयाचं फक्त पुस्तक आहे, पण हे पुस्तक वाचल्यानंतर आपण आपलं निरोगी कसं राहायचं आणि आजार झाला तर प्रथमोपचार आजीबाईच्या बटव्यासारखं तन्वी औषध कसं वापरायचं ही सगळी माहिती त्यात दिलेली आहे. आता त्यांनी असं सांगितलं की मला पाठीचा त्रास आहे, त्यावर त्यांना नुसतं तन्वीशता आणि वातशांती, 2 तन्वीशता 1 वातशांती सुरुवातीला दिवसातनं दर 2 तासांनी घेऊ दे. त्रास कमी झाला की दिवसातनं एकदा औषध घ्यायचं, हळूहळू फक्त तन्वीशता घ्यायचं. आपण पाठ दुखू नये म्हणून केतकी तेल, खोबरेल तेल एकत्र करून नियमित रोज लावलं तर मला असं वाटत नाही औषध घ्यायची गरज लागेल. मणक्याचा जो त्रास आहे, बरेचदा मणका झिजणं किंवा डिस्क सरकणं
स्पॉन्डिलोसिस ह्या तक्रारींमध्ये संथकफ पावगोळी वातशांतीच्या 2 गोळ्या, तन्वी शताच्या 2 गोळ्या, तन्वी ज्येष्ठाच्या 2 गोळ्या आणि शतजीवंतीची 1 गोळी असं सकाळी 80 पोटी घ्यायचं आणि झोपताना ओजसा आणि तन्वी शता वातशांती जेव्हा दुखेल तेव्हा गरम पाण्याबरोबर परत घ्यायचं. केतकी तेल लावायचं. मला खात्री आहे की मणक्याचा जो त्रास आहे तो आटोक्यात ठेवणं. आता आटोक्यात ठेवणं मी हे का म्हणते, कारण रासायनिक पेन किलर्स रासायनिक शास्त्रामध्ये मणका दुखणं किंवा ह्याच्यावर औषध नाही क्युअर करण्यासाठी. आपण जे देतो त्यांनी ते कंट्रोल राहतं. परत परत त्रास होऊ नये यासाठी नियमित तन्वी शता वातशांती शतजीवंती हे रोज वातावरचं टॉनिक म्हणून घ्यायचं. हा त्रास त्यांना नक्की होणार नाही. आणि ते धुळ्याला राहतात. धुळ्यामध्ये सुद्धा आपलं तन्वीचं सेंटर आहे. त्यांना मुंबईला याची गरज नाही. तिथे ते औषध घेऊ शकतात. ते औषध मिळू शकतं. डॉक्टर रुचा, पाठीच्या ह्याच्यावर दुखण्यावर आपण बोललो, मणक्यांवर बोललो. संधिवात आणि गुडघेदुखी जर असेल तर त्याच्यावर तन्वीच्या कुठल्या टॅबलेट्स अगदी गुणकारी आहेत? कसं आहे, आता संधिवातच नाही तर वाताचे प्रकार भरपूर आहेत. बरोबर. तर पहिले आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की हा नक्की वाताचा कुठला प्रकार आहे. संधिवात आहे, आमवात आहे की नक्की काय आहे. त्याच्यात नॉर्मली सिम्पटम्स असे दिसून येतात की गुडघ्यांना सूज येते, हातापायांमध्ये मुंग्या यायला लागतात, ताप आहे की काय असं जाणवतं, पण तुम्ही टेम्परेचर बघितलं तर त्यांना पेशंटना ताप जाणवून येत नसतो. कधी कधी काय होतं, फक्त टाच दुखत असते. तर हे काही सिम्पटम्स असतात. तर त्याच्यावर आपलं तन्वीचं औषध हे सगळ्यात उत्तम गुणकारी आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर ते 3 महिने रेग्युलर औषध घेणं फार गरजेचं असतं. 3 महिन्यात धातू निर्मिती होत असते शरीरातली, तर तो तेवढ्या कालावधीमध्ये औषध हे शरीरात जाणं फार गरजेचं असतं. त्यानंतर तुम्हाला हा परत त्रास होणारही नाही. त्यामुळे संधिवात, आमवात हे जे गुडघेदुखीचे प्रकार आहेत त्याच्यासाठी रोज सकाळी बीटाग्रासोची 1 गोळी अंशपोटी घेणं गरजेचं असतं. तन्वीशता वातशांतीच्या 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या रात्री, अश्वेष्टी आणि स्वीट स्लिम अर्धी गोळी सकाळी, अर्धी गोळी रात्री. आणि ह्या अशा कंडिशनमध्ये पोट साफ होणं हे फार गरजेचं असतं वातव्याधींमध्ये. त्यामुळे रोज रात्री झोपतानाही तन्वी त्रिफळाच्या 2 गोळ्या घेणं फार गरजेचं असतं. तसंच केतकी ऑइल हे जे आहे ते थोडं गरम करून गुडघ्यांना रोज मसाज करणं हे आवश्यक असतं. पण हलक्या हाताने की जास्त जोरात पण आणि हा उपचाराचा कालावधी 3 ते 4 महिने तरी असला पाहिजे. प्रेक्षकांचा फोन येतोय. सुरेखा यांचा फोन आहे पुण्यावरून. सुरेखा, विचारा, काय तुमची शंका आहे, काय प्रश्न आहे? नमस्कार. हा 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 विचारा तुमचा प्रश्न. हा हा माझे पाय दुखतात. बरं. हा माझे हॅलो. हा बोला बोला. हा हा मी पुण्याहून बोलते. तर माझे पाय खूप दुखतात. म्हणजे बर. हा म्हणजे मांड्या पण दुखतात आणि पाय पण दुखतात. उभं राहिलं नाही 1 तासभर स्वयंपाक करताना. बर. तरी पण त्रास होतो. पाय खूप दुखतात, असे बसावं वाटतं. जास्त उभं राहून पाय दुखतात. तुम्हाला मी औषध जरूर सांगते. त्यांचा हा जो प्रश्न आहे, पुण्याला आपली ठिकठिकाणी तन्वीची क्लिनिक्स आहेत. फ्री हेल्थ चेकअपची सुविधा तिथेही आहे. पुण्याला बुधवार पेठेमध्ये VB खरे अँड सन्स इथे आपलं तन्वीचं क्लिनिक आहे. डॉक्टर वरदा वाटवे, डॉक्टर देशपांडे ह्या तिथे असतात. त्याचबरोबरीने संतनगरमध्ये अभय देवजे त्यांचं शतायू क्लिनिक आहे. तिथेही आपले तन्वीचे औषधं आणि क्लिनिकही आहे. आता त्यांना जो त्रास आहे की पाय सतत दुखतायत, बरेचदा वातामुळे पायात गोळे येणं, पावलाला सूज येणं आणि त्याबरोबरीने पायातलं ब्लड सर्क्युलेशन जर बरोबर नसेल, गाऊट्सचा त्रास असेल, तर त्यावर त्यांनी तन्वीशता, वातशांती, स्वीट स्लिम आणि शतजीवंती प्रत्येकाची 1-1 गोळी आणि शतजीवंतीची अर्धी गोळी सकाळ संध्याकाळ घेतली तर मला खात्री आहे 8 दिवसात हे पाय दुखणं कमी होईल. कधीही जास्त त्रास झाला तर तन्वीशता वातशांतीची 1-1 गोळी परत घ्यायची. हे मी पेशंटना जे गुण आले त्या अनुभवातनं खात्रीपूर्वक सांगू शकते की आपला आजार आटोक्यात ठेवणं हे ह्या आजीबाईच्या तन्वी बटव्यामध्ये निश्चितपणे सामावलेलं आहे. क्या बात आहे. रुचा, मला तुझ्याकडनं ॲप बद्दल सुद्धा माहिती घ्यायची आहे. परत आपलं जे तन्वीचं शिबिर भरणार आहे मुंबईमध्ये त्या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहे. आणि आणखी काही गंभीर आजार असतील, डायबिटीस आणि हृदयविकार, त्याच्यावर सुद्धा आपल्याला बोलायचंय. ॲप म्हणजे तन्वीनं एक असं म्हणू शकतो की वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळं पाऊल टाकलेलं, एक अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे, ते म्हणजे तन्वी ॲप. त्या तन्वी ॲप तुम्ही मोबाईलवर डाउनलोड करून अनेक उपचारांची माहिती घेऊ शकता. म्हणजे डॉक्टर मेधा यांनी आपल्याला आजीबाईच्या बटव्याची जी पुस्तिका आहे त्याच्याबद्दल खूप माहिती दिलेली आहे. पण मोबाईल तुमच्या हातात असतो, तुम्ही कुठेही कॅरी करू शकता, प्रवासात वगैरे तुम्हाला ॲपचा खूप उपयोग होऊ शकतो. ॲपबद्दल थोडी माहिती सांगा.
आपलं तन्वीचं फ्री ॲप आहे ते अँड्रॉइडवर अवेलेबल आहे. ते कोणीही फ्री डाउनलोड कसं औषध कधी वापरावं, त्याचा डोस किती असला पाहिजे, कुठल्या सिम्पटम्सवर किती औषध घेतलं गेलं पाहिजे, हे त्याच्यावर पूर्ण त्याच्यात अवेलेबल आहे. सगळी माहिती त्याच्यात अवेलेबल आहे. आपली क्लिनिक्स कुठे कुठे आहेत हे पण त्याच्यात त्याचे कॉन्टॅक्ट्स नंबर दिलेले आहेत. त्या ॲपमध्ये एक फॉर्मसुद्धा आहे की जो आपण फिल करून आमच्यापर्यंत तुम्ही डायरेक्ट डॉक्टर्सपर्यंत पोहोचू शकता की ह्याच्यात तुमचे सिम्पटम्स आमच्यावर पोचले की आम्ही तुम्हाला लगेच त्याचं रिप्लाय करून तुम्हाला तुमचं काय औषध किंवा काय प्रिस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला लगेच मिळू शकतं. तसंच ॲप तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही कधीही कुठेही तुम्ही तन्वी औषध कसं वापराल हे तुमच्या हातात असल्यामुळे तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते. प्रेक्षक सुद्धा आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. ठाण्यावरून संगीता यांचा फोन आहे. संगीता, विचारा, काय प्रश्न आहे तुमचा? मला असं विचारायचं होतं, हे तन्वीचं औषध आहे, मला मुडव्याचा त्रास आहे, म्हणजे मुडव्याध म्हणजे मला फिशर आहे. त्याच्यासाठी मला मॅडमांना विचारायचं होतं मी कोणत्या गोळ्या औषधी घ्यावा. नक्कीच. सगळ्यात पहिलं म्हणजे त्या ठाण्यात राहतात, बरोबर, आणि ठाण्याला घंटाळीच्या देवळासमोर आपलं तन्वीचं क्लिनिक आहे. मी स्वतः दर आपले शुक्रवारी स्क्रीनवर आपले मोबाईल नंबर पण, ऑफिसचे नंबर पण डिस्प्ले होतात. मॅडम दर बुधवारी संध्याकाळी तिथे असतात स्वतः. मी असते शुक्रवारी, इटर्निटी मॉलला रविवारी असते, आणि दादरला दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी मी असते. शिवाय प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळी डॉक्टर असतात. तर मुळव्याधीचा जो त्रास सांगितला, असे वेगवेगळे मुळव्याधीचे पेशंट्स आम्ही पाहिलेत की त्यांना बसता सुद्धा खुर्चीवर येत नव्हतं, मोड असायचा, रक्त पडायचं, आणि त्यावेळेला ऑपरेशन हा पर्याय दुसरं काय करायचं असं त्यांना वाटायचं. आम्ही त्यांना इतका साधा सोपा सल्ला द्यायचो की 2 तन्वी ज्येष्ठा आणि 2 तन्वी त्रिफळा सकाळ संध्याकाळ घ्या. ते म्हणायचे, हो एवढी चिमूटभर मसूर एवढी गोळी हे खाऊन कसं काय बरं होणार. मुळव्याध पूर्ण अगदी समूळ नसतो. 8 दिवसात त्यांना गुण येतो, रक्त पडणं थांबतं, हळूहळू मुळव्याधीचा मोडही पडतो. इतकं साधं सोपं औषध की जे आपलं महाराष्ट्रीयन औषध आहे, भारतीय औषध आहे, आणि त्याचा कुठलाही अपाय नाही, संपूर्णपणे हर्बल आहे. तर नियमितपणे सुरुवातीला दिवसातनं 2-4 वेळा घ्यायचं. त्रास कमी झाला की अगदी दिवसातनं एकदा रात्री झोपताना जरी तन्वी ज्येष्ठा आणि त्रिफळा घेतल्या. माझा एक पेशंट होता, त्यांनी 50 मुळव्याधीच्या पेशंटना हे औषध दिलं मुद्दाम की तुम्हाला ऑपरेशन सांगितलंय ना, तुम्ही हे औषध घ्या, नाही बरं झालं तर जरूर ऑपरेशन करा. आणि कुणालाही ऑपरेट करायची वेळ आली नाही, आणि त्या आजारातून त्यांची सुटका झाली. आणि पुढे सुद्धा तन्वी ज्येष्ठा त्रिफळा 1 किंवा 2 गोळ्या आम्ही त्यांना कायम घ्यायला सांगतो, अशासाठी की आतड्यांची शक्ती वाढवणं हे काम तन्वी ज्येष्ठा करतं. आणि तन्वी त्रिफळा हे आम्ही रेचक म्हणून न देता लिव्हर टॉनिक म्हणून देतो. बरेचदा आपण जी रेचकं लॅक्झेटिव्ह घेत असतो त्यांनी फक्त मळ बाहेर टाकण्याची क्रिया घडते, त्याबरोबर चांगलं वाईट, पाचित अपाचित, न पचलेलं आणि चांगलं असं सगळं अन्न बाहेर पडतं. अशा वेळेला आपण जे खातो ते अंगी लागतच नाही, कारण ते सगळं बाहेर पडत असतं. मग अन्न पचवून फक्त दूषित जो काही भाग आहे तो बाहेर पडणं, वेस्ट मटेरियल, यासाठी तन्वी त्रिफळा हे खूप छान काम करतं. तन्वी त्रिफळा हे अँटी कॅन्सर टॉनिक आहे. त्यामुळे 35-40 नंतर 1 गोळी रात्री झोपताना घेतली तर कॅन्सर आपल्यापासून 4 कोस दूर राहावा यासाठी सुद्धा एक सर्वोत्तम टॉनिक म्हणून ते काम करतं. अगदी सायंटिस्टनी हे प्रूव्ह केलेलं आहे की त्रिफळासारखं औषध नियमित जर घेतलं तर त्याचा फायदा होतोच, पण कॅन्सर पेशंटना सुद्धा केमोथेरपीने चांगल्या वाईट दोन्ही पेशी मरतात, पण तन्वी त्रिफळा किंवा त्रिफळा जर घेतलं तर त्यांनी फक्त वाईट पेशी मरतात, चांगल्या पेशी डॅमेज होत नाहीत. म्हणजे आयुर्वेदानी सगळ्या विकारांवर दिलेली ही संपत्ती आहे त्रिफळा. आवळा, हरडा आणि बेहडा ह्याचा संयोग चिरतरुण राहण्यासाठी एक तन्वी त्रिफळाची गोळी रात्री झोपताना जर घेतली तर त्यामुळे डोळ्यांचं तेज चांगलं राहावं, केसांचं तेज आणि त्वचेचं तेज या सगळ्यासाठी, आणि पूर्ण आरोग्य पचन उत्तम राहावं यासाठी ते काम. अगदी बरोबर आहे. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लठ्ठपणा, त्या जोडीला डायबिटीस आणि त्याच्यानंतर हृदयविकार, या मुद्द्याकडे पण मी वळणार आहे. आणि आपलं तन्वीचं जे फ्री हेल्थ चेकअप शिबिर असणार आहे, मला आता थोडक्यात सांग की युवा वर्गामध्ये, तरुणाईमध्ये फिट राहण्यासाठी अगदी सगळ्यांचा प्रयत्न असतो. एक वेळच असतं की आपण फिट राहायला पाहिजे, कारण धावती जीवनशैली आहे. तर फिट राहण्यासाठी तन्वीच्या कुठल्या टॅबलेट्स घेतल्या पाहिजेत? फिट राहण्यासाठी तर रोज तन्वी शता 2 वेळा सकाळी 2 वेळा रात्री हे घ्यायलाच पाहिजे. पण युवा वर्गामध्ये दिसून येणारा हा जो लठ्ठपणा तुम्ही जसं म्हणाला, हे सिम्पटम्समध्ये कमी करण्यासाठी त्यांनी रोज स्वीट स्लिमची 1 गोळी सकाळी, विटाग्रासोची 1 गोळी सकाळी, तन्वी ज्येष्ठाच्या 2 गोळ्या सकाळी 2 वेळा रात्री, वातशांतीची अर्धी गोळी सकाळी, आणि रोज बॉडीला मसाज करण्यासाठी केतकी ऑइल हे वापरलं पाहिजे. यांनी त्यांना एक पहिले म्हणजे हलकेपणा वाटायला लागेल. नंतर काट्यावर जरी त्यांना पहिले नाही दिसलं तरी नक्की वजन कमी हळूहळू होत जाईल. फॅट लॉस हा पहिले व्हायला लागतो आणि मग 1 महिन्यानंतर काट्यावरही तुमचं वजन कमी व्हायला दिसून येऊ लागतं.
आणि त्याच्याबरोबर डाएटिंग न करता आपण नीट जेवण रोज आहारात घेणं गरजेचं गरजेचं असतं. आहे. प्रोटीन्स वगैरे सगळे शरीरात नीट जाणं हे गरजेचं असतं. रुचा मॅडमकडचे काही पेशंट्स स्वीट स्लिम आणि तन्वी शता एक एक गोळी सकाळ संध्याकाळ घेतात. काहींनी तिला गमतीशीर अनुभव सांगितले की अहो आता इतकं बारीक झालोय, पोट कमी झालंय की आता पट्टा लावल्याशिवाय काही पॅन्ट घालता येत नाही, की भीती वाटते. म्हणजे हे जे काही अनुभव आहेत ते पेशंटना लक्षात येतं की हे औषध घेतल्यावर फरक दिसतोय. डॉक्टर मेहता, लठ्ठपणा आला की त्या जोडीला डायबिटीस, हृदयविकार हे सुद्धा अगदी हातात हात गुंफून येतात. नक्कीच. तर डायबिटीसवर आणि हृदयविकारावर काही गोळ्या आहेत? स्वीट स्लिम हे जर नियमित घेतलं, एक गोळी सकाळ संध्याकाळ, आणि तन्वी शता, तर मला असं वाटतं की लठ्ठपणा आणि त्यामुळे येणारा मधुमेह, हृदयविकार हे होणार नाही. पण एकदा मधुमेह आहे असं कळलं की सर्वसाधारणपणे काय होतं, आपण लगेच रासायनिक औषध चालू करतो. आम्ही पेशंटना असं सांगतो की पहिल्यांदा तुम्ही डायबेट्रॅक, स्वीट स्लिम, तन्वी शता एक एक गोळी सकाळ संध्याकाळ सुरू करा. जर मधुमेहाचा काउंट जास्त असेल तर अगदी डायबेट्रॅक 2-4 गोळ्या घ्या दिवसातनं 2दा. ह्यांनी जर उपयोग नाही झाला तर तुम्ही कुठलंही औषध घ्या, पण हे घेऊनच पुरतं आणि नैसर्गिकरित्या आपण आपला मधुमेह आटोक्यात ठेवू शकतो. बरोबर. ज्या वेळेला कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स किंवा रक्तदाबाचा त्रास असतो, ब्लॉकेजेस असतात, तर त्यावर अंजायना पेनवर शतजीवंती एक गोळी सकाळ संध्याकाळ नियमित जर घेतली तर हे आटोक्यात ठेवण्यासाठी, चांगलं कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल वाढायला, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायला शतजीवंती खूप छान रीतीने काम करतं. म्हणजे 100 वर्ष निरोगी जगण्याची गुरुकिल्ली म्हणजे शतजीवंती. साधारण 30-35 नंतर प्रत्येकाने पाव अर्धी गोळी रोज घेतली तर केसांसाठी, त्वचेसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी, डोक्यापासून पायापर्यंत कुठेही असलेलं ब्लॉकेज विरघळावं यासाठी शतजीवंती काम करतं. आणि बरेचदा काय होतं, छोटी छोटी खेडी असतात, त्या प्रत्येक खेड्यात आपला तन्वीचा डॉक्टर नसतो. ह्यासाठी आपण नाशिकला येत्या सोमवारी एक शिबिर घेतोय. इथे डॉक्टर पुष्कराज धामणकर, जे आपले तन्वीचे एक संचालक आहेत, डॉक्टर जान्हवी आणि डॉक्टर पुष्कराज धामणकर, हे असे जे आरोग्य सेवक म्हणून काम करण्यात इंटरेस्टेड आहेत त्यांचं शिबिर घेणार आहेत. तन्वी हर्बल हेल्थ कन्सल्टंट असं हे शिबिर आहे. आपल्या गावात तन्वीचा आरोग्य सेवक म्हणून ज्यांना काम करायचं असेल त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. तिथे हा कोर्स केल्यानंतर त्यांना तन्वी हर्बल हेल्थ कन्सल्टंट ही डिग्री मिळते. त्याप्रमाणे ते आपल्या गावातल्या पेशंटना औषधं, नाशिक सारखंच मला वाटतं मुलुंड इथे मुलुंडला पण आहे, मुलुंड ईस्टला 21 जुलैला सोमवारीच संध्याकाळी 4 ते 8 या वेळात अमृत आयुर्वेदिक, मुलुंड वेस्टला स्टेशनच्या जवळ हे क्लिनिक आहे. तिथे हे आपलं शिबिर होणार आहे. 4 ते 8 मध्ये आपले तन्वीचे पॅनल डॉक्टर्स तिथे असणार आहेत. आणि तन्वी हर्बल आरोग्य सेवक हे शिबिर डॉक्टर पुष्कराज धामणकर, प्रकाश भोसले यांचा अंबडला जे नाशिकला सेंटर आहे तिथे घेणार आहेत. आपली महाराष्ट्रात ठिकठिकाणी तन्वीची सेंटर्स आहेत. जसं मी पुण्याला म्हटलं त्याप्रमाणे नागपूरला आहे, लातूरला डॉक्टर चव्हाण आणि त्यांचे भाऊ करतायत. अगदी प्रत्येक, तुम्ही कुठलाही महाराष्ट्रातला कानाकोपरा सांगा, नगर असेल, बरोबर. आणि या सर्व चिपळूण आहे, तन्वीच्या क्लिनिकचा अगदी राज्यभरातल्या ग्रामीण भागातले लोक सुद्धा अगदी लाभ घेत आहेत त्याचा. आणि हे जे नाशिक आणि मुलुंडचं शिबिर आहे त्या शिबिरात येऊन सुद्धा नागरिक तन्वीच्या टॅबलेटचा लाभ घेऊ आरोग्य शकतात, सेवक म्हणून करू शकतात आणि पेशंट म्हणून येऊन औषधोपचार. अगदी बरोबर. तुम्ही इथे आलात आणि अगदी निरोगी जीवन जगण्याची गुरुकिल्लीच तुम्ही सांगितल्या. तुम्ही दिलेल्या टिप्स नक्कीच आपल्या प्रेक्षकांना उपयोगी पडतात. तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. हितगुजच्या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.